आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडं-भरडं, राहावयाला गुरांचं बेड दिलं. गुराखाचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिल्या सोमवाराला ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांनी विचारलं, बाई बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमचे बरोबर येते. त्यांचे बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय गं बायांनो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकड्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वाला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निघून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तीळ व्हायले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल व्हायला. दूध पिऊन निघून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटेकुटे आहेत. साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिराभावा, नणंजावा, रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने लायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तू मामा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.